सर्व समाज बांधवांना क्रांतिकारी जय भीम। आज दिनांक 8 सप्टेंबर 2021 वार बुधवार या दिवसाच्या 5 वाजलेले आहेत। तर शालुकाई प्रतिष्ठान शिरूर दबडे तालुका मुखेड जिल्हा नांदेडच्या वतीने महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त समाज प्रबोधनात्मक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेलं आहे। तर हे पुष्प पहिले असून या व्याख्यानमालेचा विषय आहे 21व्या शतकातील आदर्श समाज एक चिंतन आणि या विषयाचे व्याख्याते आहेत आयुष्यमान विद्यासागरजी डोरनाळीकर साहेब, महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत तथा बौद्ध अभ्यासक, उदगीर येथील आहेत। तर हा कार्यक्रम ठेवण्याच्या पाठीमागची भूमिका थोडक्यात विशद करतो। महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचं राज्य म्हणून संबोधलं जातं। तर या महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात। तर सर्व जाती धर्मांना एकसंध बांधून ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक आदर्श जीवन प्रणाली बहाल केलेली आहे। तर या भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने नांदत आहोत। तर हे आता सध्याचं युग म्हणजे 21वावं युग आहे, डिजिटल युग आहे। या युगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारधारेनुसार किंवा आपण आज जो कार्यक्रम ठेवलाय महापुरुषांच्या जे संयुक्त जयंतीनिमित्त ठेवलेला आहे, यामध्ये जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, राजा सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, संत नामदेव महाराज, संत रविदास, संत तुकाराम, संत सेवालाल महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर, छत्रपती शाहू महाराज, तुम्हा आम्हाला चिखलातून बाहेर काढलेले, जगण्याचा संपूर्ण अधिकार मिळवून दिलेले नॉलेज ऑफ सिम्बॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व या सर्वांची जे विचारधारा ज्या ग्रंथात समाविष्ट झालेली आहे, तो ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान। यांना प्रथमतः आपण नमन करूयात आणि या व्याख्यानमालेला सुरुवात करूयात। ही व्याख्यानमाला आजपासून सुरुवात करीत असताना बहुजनाचा मीडिया असावा म्हणून मी काही दिवसापासून डी मीडिया माध्यम समूहाची सुरुवात केलेली आहे। तर त्यामध्ये ॲग्रो इंडिया नावाचं वृत्तपत्र आहे, BTV ॲग्रो न्यूज महाराष्ट्र आणि B24 तास हे न्यूज चॅनल आहेत। त्याचबरोबर 2 पोर्टल सुद्धा आहेत, जेणेकरून बहुजनांच्या ज्या समस्या आहेत, ज्या बऱ्या वाईट गोष्टी आहेत, ते समाजापुढे मांडण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतोय।
ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे. आणि एवढं बोलून मी या ठिकाणी माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. 21व्या शतकातील आदर्श समाज एक चिंतन या विषयावर ज्येष्ठ विचारवंत तथा बौद्ध अभ्यासक आयुष्यमान विद्यासागरजी डोरनाळीकर साहेबांना मी नम्र विनंती करतो की आपण व्याख्यानाला सुरुवात करावी. विद्यासागरजी डोरनाळीकर साहेब. हॅलो 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 आवाज येतो का टाळी हा कुठे? येतो साहेब आवाज. हा येतो येतो बोला. काय म्हणतो? सर्वांना सविनय जय भीम. विश्वातील मानवांना दुःखमुक्तीचा कल्याणाचा मार्ग दाखवणारे महाकरुणिक सम्यक संबुद्ध धम्मप्रिय राजा सम्राट अशोक 12व्या शतकामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या मूल्यावर आधारित समाज निर्माण करण्याच्यासाठी, ही मूल्ये समाजामध्ये रुजवण्याच्यासाठी ज्यांनी कार्य केलेले आहे ते महात्मा बसवांना 13व्या-14व्या शतकामध्ये ज्यांनी संत चळवळीच्या माध्यमाने मानवतावादी विचार लोकांना सांगण्याचं काम केलेलं आहे. संत रविदास महाराज, संत कबीर, त्याचप्रमाणे संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रेरणेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलेला आहे, निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मान ज्यांनी सत्यशोधक चळवळीची निर्मिती केली, ज्यांनी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना सोबत घेऊन या देशामध्ये स्त्रियांच्यासाठी, अस्पृश्यांच्यासाठी शाळा काढण्याचं काम केलं, ते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले. त्याचप्रमाणे राजमाता अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळातील शेवटचे राजे, ज्यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ असं म्हटलेलं आहे, छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत सयाजी महाराज गायकवाड, साहित्याचे सम्राट अण्णाभाऊ साठे, आणि या देशामध्ये ज्या ज्या महामानवांनी संत पुरुषांनी या देशामध्ये मानवतावाद रुजवण्याचं काम केलेलं आहे, मानवतावादी विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलेलं आहे,
ज्या माणसांना आम्ही माणूस आहोत याची जाणीव नव्हती, त्या माणसांच्या मध्ये मान सन्मान निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. त्यांना माणूस हा त्याची जाणीव करून देण्याचं काम केलेलं आहे. ते सर्व महामानव आणि या सर्व महामानवांच्या कार्याला, त्यांच्या विचाराला भारतीय संविधानाच्या माध्यमाने खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचं काम या देशातील उपेक्षित शोषित समाजाला मान सन्मान मिळवून देण्याचं काम ज्या महामानवांनी केलेलं आहे ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महामानवांना, संतांना विनम्र अभिवादन. आज शालूकाई प्रतिष्ठान, शिरूर दबडे, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड या प्रतिष्ठानच्या वतीने या समस्त महापुरुषांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने माझे मित्र आयुष्यमान बालाजी टाळीकुटेजी यांनी ही समाज प्रबोधनपर व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. खरं म्हणजे या ठिकाणी मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी असं सांगितलेलं आहे, तुम्हाला जर 1 वर्षाची बिदागी हवी असेल तर शेतामध्ये बी पेरा. तुम्हाला जर 100 वर्षाची बिदागी हवी असेल तर माणसं पेरा. आणि तुम्हाला हजारो वर्ष चिरकाल टिकणारी जर बिदागी हवी असेल तर विचार पेरा. आणि म्हणून या शालूकाई प्रतिष्ठानच्या वतीने आदरणीय आयुष्यमान बालाजीराव टाळीकुटे यांनी हा समाज प्रबोधनाच्या व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि विशेषतः या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्याची संधी खरं म्हणजे माझ्यासारख्याला मिळालेली आहे आणि त्यांनी ती संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या व्याख्यानमालेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भावांना आणि बहिणींना मी सविनय जय भीम करतो. नमो बुद्धाय, जय भीम. भावांनो आणि बहिणींनो, आजच्या व्याख्यानमालेचा विषय आहे 21व्या शतकातील आदर्श समाज. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण 21व्या शतकामध्ये वावरत आहोत. आणि आपण पाहतो आहोत की जग हे 21व्या शतकामध्ये अतिशय जवळ आलेलं आहे. एक दिवसामध्ये माणूस अमेरिकेला जातो, इतर देशामध्ये जातो. म्हणजे ही जी प्रगती आहे ही 21व्या शतकातील प्रगती आहे. हे इंटरनेटचं युग आहे, मोबाईलचं युग आहे, कम्प्युटरचं युग आहे. आणि आज जो हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे, ही जी व्याख्यानमाला आहे, ही ऑनलाईन जी आपण घेतो आहोत, हा जो परिणाम आहे हा 21व्या शतकाचा परिणाम आहे. हे आपण सर्वजण पाहतो आहोत, त्याचा अनुभव घेतो आहोत. मित्र हो, परवा नुकत्याच टोकियोमध्ये ऑलिम्पिकच्या स्पर्धा झालेल्या आहेत.
ऑलिम्पिक 2021 आणि त्यामध्ये शेवटी भारतातील नीरज चोप्रा यांनी गोल्ड मेडल जिंकलं. ही भारतवासियांच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट होती, सन्मानाची गोष्ट होती. खऱ्या अर्थानं नीरज चोप्रा यांनी भारताचा मान सन्मान वाढवण्याचं काम त्या ऑलिम्पिकच्या खेळामध्ये केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जी प्रथा आहे, जे गोल्ड मेडलिस्ट असतात ते सर्वात उंच आसनावरती उभे असलेले असतात, उभे करतात त्यांना आणि मग ते त्या उंच जागेवर थांबल्याच्या नंतर हळूच आपल्या देशाचा, आपल्या राष्ट्राचा ध्वज ते काढून असं फडकवत असतात आणि ते फडकवत असताना त्या ठिकाणी त्या देशाच्या राष्ट्रगानची धून वाजवल्या जाते. म्हणजे अशा पद्धतीनं देशाचा सन्मान, राष्ट्राचा सन्मान त्या ठिकाणी होत असतो. आणि नेमकं हे होत असताना नेमकं हे तिकडं चालू आहे. नीरज चोप्रांनी देशासाठी खेळलेला आहे, देशाचा मान सन्मान वाढवण्याच्यासाठी खेळलेला आहे आणि खेळून त्यांनी विजयही मिळवलेला आहे आणि गोल्ड मेडल मिळवलेला आहे. आणि हे सर्व चालू असताना इकडे मात्र भारतामध्ये ज्यांना आपण कम्प्युटरचं युग म्हणतो, ज्यांना आपण मोबाईलचं युग म्हणतो, भारतातली काही मंडळी मात्र तो विजय साजरा न करता त्यांना कोणती चिंता लागलेली होती माहितीये? की कुठल्या गोष्टीमुळे परेशान होते, काय परेशानी होती त्यांची? तर या ठिकाणी या देशातली काही माणसं त्या नीरज चोप्रा कुठले आहेत, कुठल्या राज्यातले आहेत आणि कुठल्या जातीतले आहेत हे शोधण्याचं काम करत. म्हणजे एकमेव गोल्ड मेडल मिळवलेला तो खेळाडू आहे. खर तर भारताला फक्त 7 मेडल मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये 1 गोल्ड आहे, 2 सिल्वर आहेत आणि 4 ब्रॉन्झ. आणि भारतापेक्षा कितीतरी लहान देश आहेत. अमेरिकेनं 39 गोल्ड मेडल मिळवलेले आहेत, 41 सिल्वर मिळवलेले आहेत आणि 33 ब्रॉन्झ, म्हणजे असे एकूण 113 मेडल मिळवलेले आहेत. चीन आपल्या बाजूचा राष्ट्र 38 मेडल गोल्ड मेडल मिळालेले आहेत, 32 सिल्वर मिळालेले आहेत, 18 ब्रॉन्झ मिळालेले आहेत आणि एकूण 88 मेडल त्या देशाने मिळवलेले आहेत. भारतापेक्षा कितीतरी लहान असलेले, जवळपास एका राज्याएवढी ज्यांची सीमा होऊ शकत नाही असे जे आहेत ग्रेट ब्रिटन, त्यांनी एकूण 65 मेडल मिळवलेले आहेत. त्यापैकी 22 गोल्ड आहेत, 21 सिल्वर आहेत, 22 ब्रॉन्झ आहेत. जपानने 27 गोल्ड मिळवलेले आहेत, 14 सिल्वर मिळवलेले आहेत, 17 ब्रॉन्झ मेडल मिळवलेले आहेत, एकूण 58 मेडल मिळवलेले आहेत. हे एकीकडे म्हणजे खरं तर खऱ्या अर्थानं 1 गोल्ड मेडल मिळालेले आहे, एकमेव, आणि त्याचा आनंद खऱ्या अर्थानं देश साजरा करत असताना आणि काही मंडळी काय करत होती तर त्या गोल्ड मेडलिस्टची जात शोधण्याचं काम करत होती. म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे आणि त्यांची जात शोधून काढली त्यांनी. कोणती जात? रोड मराठा, हरियाणातील रोड मराठा ही जात. म्हणजे जातीमध्ये त्यांचा विजय सुद्धा त्यांना पाहवत नाही, त्या जातीचा विजय सुद्धा त्यांनी जातीमध्ये मर्यादित करण्याचं काम, लिमिटेड करण्याचं काम हे करत होते. तर ही आजची इंटरनेट युगातील 21व्या शतकातील सुद्धा आमच्या समाजाची अशी ही मानसिकता आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की आमचे मित्र बालाजीराव टाळीकुटे यांनी हा कदाचित विषय निवडला असावा
ही वास्तव आहे आमच्या देशात. मग खऱ्या अर्थाने 21व्या शतकातला आदर्श समाज कोणता, त्यांचा या विषय ठेवण्यामागचा उद्देश असावा, ही भूमिका असावी, आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. तेव्हा भावांनो आणि बहिणींनो, हा समाजप्रिय व्यक्ती आहे, समाजप्रिय प्राणी आहे. समाजाशिवाय तो राहू शकत नाही. मग खरं म्हणजे समाज म्हणजे काय, आपण समाज 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 नेहमीच ऐकत असतो. तर समाज या शब्दाची जी व्याख्या आहे ती अशी ठराविक काही व्याख्या करता येत नाही. समाज हा जो शब्द आहे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या अर्थाने नेहमीच वापरला जातो. जसं भारतीय समाज असं म्हटलं जातं. भारतीय समाज म्हणत असताना यामध्ये देशवाचक त्याचा अर्थ आहे. तसाच समूहवाचक आहे, आर्य समाज आहे, द्रविड समाज आहे, असं जे म्हटलं तर समूहवाचक आहे. त्याचप्रमाणे धर्मवाचक बौद्ध समाज, ख्रिश्चन समाज, मुस्लिम समाज, हिंदू समाज, लिंगायत समाज, जैन समाज, हे असं समाज हा धर्मवाचक शब्द आहे. त्याचप्रमाणे समाज हा जातीवाचक शब्द म्हणून सुद्धा वापरला जातो. जसं मराठा समाज आहे, धनगर समाज आहे, महाथन समाज आहे, चर्मकार समाज आहे. मग अजून जे काही समाज आहेत जातीवर आधारित म्हणजे जातीवाचक सुद्धा हा शब्द वापरला जातो. त्याचप्रमाणे वर्णवाचक जी 4 वर्ण चातुर्वर्णी पद्धती आहे, ब्राह्मण समाज, क्षत्रिय समाज, वैश्य समाज, तिथेही समाज शब्द वापरला जातो. त्याचप्रमाणे अर्थ कारणामध्ये सुद्धा हा शब्द वापरला जातो. गरीब समाज, श्रीमंत समाज, दरिद्री समाज, धनसंपन्न समाज, म्हणजे तिथेही हा शब्द म्हणजे अनेक अर्थाने हा शब्द वापरला जातो. आणि त्या दृष्टीने जर विचार केला, समाज या शब्दाचा जर खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर खरे पाहता समाज हा अस्तित्वातच नाही असं म्हटलं जातं. कारण का जातीला इथं समाज म्हटला जातो, वर्णाला समाज म्हटला जातो. पण समाजशास्त्रीय दृष्टीने जर समाज या शब्दाची जर व्याख्या बघितली, त्याचा जर अर्थ बघितला, तर 1-2 व्याख्या या ठिकाणी माझ्याकडे आहेत. पहिली जी व्याख्या आहे, व्यक्तीच्या समूहातील आपसी संबंध व आंतरक्रिया यावर आधारित बनलेली व्यवस्था म्हणजे समाज. व्यक्तीच्या समूहातील आपसी संबंध, आपापसातील जे संबंध आहेत आणि आंतरक्रिया, मग रीती रिवाज, रूढी परंपरा यावर आधारित बनलेली व्यवस्था म्हणजे समाज आहे. त्याचप्रमाणे दुसरी एक व्याख्या आहे, माणसांचा एक असा समूह की ज्यांचे लक्ष, विचारधारा एक आहे, कार्यपद्धती, सहकार्य पद्धती आणि वेदना संवेदना एक आहेत, अशा समूहास समाज म्हणतात. अतिशय महत्वाची ही व्याख्या आहे. काय ज्यांचं लक्ष एक आहे, विचारधारा एक आहे, कार्यपद्धती एक आहे, सहकार्य पद्धती एक आहे आणि त्याचबरोबर वेदना आणि संवेदना एक आहे, त्याला समाज म्हणतात. आणि या दृष्टीने जर विचार केला, मग खरंच भारतामध्ये समाज आहे काय, समाज राहतो काय? तर या देशामध्ये जाती आहेत, वर्ण आहेत, भेदभाव आहेत. या ठिकाणी जे म्हटलेले वेदना आणि संवेदना, एकाला जर वेदना झाली तर दुसऱ्याला त्याची संवेदना पोहोचली पाहिजे, त्याच्यामध्ये संवेदना जागृत झाली पाहिजे, तेव्हा तो समाज होऊ शकतो. पण इथं
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, येथे जाती आहेत, वर्ण आहेत, आणि बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जाती व्यवस्था ही अँटी सोशल आहे, ती असामाजिक आहे. आणि म्हणून जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत समाज निर्माण होऊ शकत नाही, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि म्हणून मी म्हणालो या देशामध्ये समाज नाहीच. काय आहे या देशामध्ये? या देशामध्ये माणूस माणसाला माणूस म्हणून ओळखत नाही. काही माणसं स्वतःला सुपरमॅन समजतात. ते स्वतःला माणूस, सामान्य माणूस समजत नाही. काय समजतात? सुपरमॅन. आणि बाकीच्यांना ते अमानवीय समजतात. म्हणजे ही माणसं नाहीतच, माणसांच्या पेक्षा काहीतरी नीच अवस्थेतली हे आहेत. अशा प्रकारची ही जी व्यवस्था आहे, अशा प्रकारची या ठिकाणी व्यवस्था आहे. या ठिकाणी हुजूर आहेत, या ठिकाणी मजूर आहेत, या ठिकाणी मालक आहेत, या ठिकाणी कामगार आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी शोषक आहेत आणि शोषित आहेत. या ठिकाणी अस्पृश्य आहेत, या ठिकाणी आदिवासी आहेत. आणि म्हणून जे स्वतःला सुपरमॅन समजून घेतात, उच्च श्रेणीचे समजून घेतात, ते इतरांना मानवेतर समजतात. आणि ती माणसं दुसऱ्याला सुपरमॅन न बनू देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. आणि अशीच माणसे ही मग जात शोधण्याचं काम करतात. एवढंच नाही, विचार करा आमची किती संवेदना जागृत असते. एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला तर ती जी पीडित आहे त्या पीडित स्त्रीची जात कोणती आहे हे पाहूनच निषेध करायचा का नाही हे ठरवलं जातं आमच्या देशामध्ये. केवळ जातच नाही तर पोट जात सुद्धा पाहून व्यक्तीच्या गुणा अवगुणांची कदर केल्या जाते किंवा त्याच्या अन्याय अत्याचाराला दाद द्यावी का नाही हे ठरवलं जातं. हे आमच्या देशातलं वास्तव आहे. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, खऱ्या अर्थाने सम्राट अशोककालीन आदर्श राष्ट्र निर्माण व्हावं असं ज्यांना ज्यांना वाटते त्यांनी यावर गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आदर्श राष्ट्र तेव्हाच निर्माण होईल जेव्हा आदर्श समाज निर्माण होईल. आदर्श समाज झाल्याशिवाय आदर्श राष्ट्र निर्माण होऊ शकत. आणि आदर्श समाज जर निर्माण करायचा असेल त्याच्या अगोदर प्राथमिकता जी आहे आदर्श समूह किंवा आदर्श परिवार निर्माण व्हावा लागतो, तर आदर्श समाज होईल. आणि आदर्श परिवार किंवा आदर्श समूह जर निर्माण करायचे असतील तर आदर्श व्यक्ती पहिल्यांदा निर्माण करावे लागतील किंवा आदर्श व्यक्ती पहिल्यांदा आपल्याला म्हणावं लागेल, तरच आदर्श परिवार निर्माण होऊ शकतो. आणि व्यक्तीत जर आदर्श निर्माण झाला नाही, कसा समाज निर्माण, कसं आदर्श राष्ट्र निर्माण होईल? आणि म्हणून आदर्श व्यक्ती बनवण्याच्यासाठी, आदर्श समाज बनवण्याच्यासाठी कुणी प्रयत्न केलेला नाही अशातला भाग नाही. अनेक महामानवांनी या देशामध्ये आदर्श समाजाची संकल्पना ठेवलेली आहे, आदर्श समाज बनवण्याचे स्वप्न बघितलेले आहे, आदर्श समाज निर्माण करण्याच्यासाठी जीवनभर कार्य केलेलं आहे, त्याग केलेला आहे, कष्ट सहन केलेले आहेत, भयानक असा त्रास सहन केलेला आहे, कधी कधी महामानवांना जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे.
आणि दुसरी गोष्ट अशी की आदर्श समाज ज्याला म्हणतात, आदर्श समाजाची व्याख्या किंवा आदर्श समाजाचा दृष्टिकोन ज्याचा त्याचा वेगळा आहे. काही लोकांनी आदर्श समाजाची व्याख्या वेगळी केलेली आहे किंवा आदर्श समाजाचा आदर्श, त्यांच्या समोरचा आदर्श कोणता आहे तो वेगळ्या दृष्टीने बघितलेला आहे. काही लोकांनी वेगळ्या दृष्टीने बघितलेला आहे. आदर्श समाज कसा असला पाहिजे त्याच्यामध्ये मतभिन्नता आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही इतिहासामध्ये डोकावून पाहतो, इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तर 3-3.5 वर्षाच्या अगोदर जो वैदिक काळ आहे, मग वेदामध्ये सांगितलेला जो आदर्श समाज आहे तो जर आपण बघितला, काय त्या आदर्श समाजाची व्याख्या, काय वेदातील आदर्श समाज, त्या बाबतीतलं काय त्यांचं मत, तर वेदामध्ये जो आदर्श समाज सांगितलेला आहे तो चातुर्वर्ण्यावर आधारित आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आदर्श समाज जर निर्माण करायचा असेल तर त्यांनी असं सांगितलं की चातुर्वर्ण्यावर आधारित व्यवस्थाच असली पाहिजे, तो आदर्श समाज. अजून त्याच्याही पुढे जाऊन असं सांगितलं, केवळ चातुर्वर्ण व्यवस्थाच असून चालत नाही, तर ती व्यवस्था क्रमिक आधारावर आधारलेली असली पाहिजे. म्हणजे सर्वात वर ब्राह्मण, त्याच्यानंतर क्षत्रिय, त्याच्या खाली वैश्य आणि त्याच्या खाली शूद्र. ही आदर्श व्यवस्था. म्हणजे ही व्यवस्था अशी नाही समान पातळीवर नाही, तर ती क्रमिक भेदभावावर आधारलेली व्यवस्था. म्हणजे सर्वात वर ब्राह्मण आणि वैश्याच्या वर आणि ब्राह्मणाच्या खाली कोण, क्षत्रिय, क्षत्रियाच्या खाली आणि शूद्रांच्या वर वैश्य आणि सर्वात खाली शूद्र. ही त्यांची आदर्श समाजाची व्याख्या आहे किंवा आदर्श समाजाच्या बाबतीतलं त्यांचं असं हे मत आहे. आणि एवढंच सुद्धा आहे तर त्यांनी व्यवसाय सुद्धा ज्याचे त्याला वाटून दिलेले आहे, ज्याचे त्याचं कार्य ठरलेलं आहे, आणि एकाने दुसऱ्याचं कार्य करून राहून त्यांनी बाकी काही करू नये. अशी ही व्यवस्था म्हणजे वैदिक संस्कृतीप्रमाणे ही आदर्श समाज व्यवस्था आहे. मित्रहो, या व्यवस्थेला सर्वप्रथम जर कुणी धक्का देण्याचं काम केलं असेल, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांनी धक्का दिलेला आहे ते आहेत महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध. तथागतांच्याकडे अश्वलायन नावाचा एक ब्राह्मण गेलेला आहे. सर्व ब्राह्मणांनी एक बैठक घेतलेली आहे, कारण का तथागतांनी सांगितलं जाती वर्ण व्यवस्था ही मानवनिर्मित आहे आणि ही सर्वांना समता देऊ शकत नाही, अधिकार देऊ शकत नाही, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून ब्राह्मणांची एक बैठक झाली आणि त्यांनी अश्वलायन नावाचा एका ब्राह्मणाला त्यांनी पाठवलं, तुम्ही जाऊन त्यांच्यासोबत काय करा, चर्चा करा. आणि म्हणून अश्वलायन तिकडे गेलेला आहे, शास्त्रार्थ करण्याच्यासाठी त्यांनी त्याला पाठवलेला आहे. आणि मग तथागतांच्याकडे गेल्याच्या नंतर अश्वलायन तथागतांना म्हणतो, हे तथागत, ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ आहेत, ब्राह्मण हे ब्रह्म्याचे औरस पुत्र आहेत, ते त्याच्या मुखातून जन्मलेले आहेत आणि म्हणून ते त्याचे उत्तराधिकारी आहेत, ते सर्वश्रेष्ठ आहेत आणि बाकी सर्व हे नीच आहेत. ब्राह्मण सोडून बाकीचे जे आहेत ते नीच आहेत. यावर आपले मत काय आहे? तेव्हा तथागत अश्वलायन याला म्हणतात, हे प्रश्न विचारतात. काय विचारतात? पहिला प्रश्न ते म्हणतात, तुझं उत्तर देण्या अगोदर मी काही तुला प्रश्न विचारतो. आणि तथागत अश्वलायनला विचारतात, काय ब्राह्मणाच्या बायका ऋतुमती होत नाही? ब्राह्मणाच्या स्त्रिया त्या ऋतुमती होत नाही? तो म्हणतो, हो होतात. ते म्हणतात, पुन्हा
काय ब्राह्मणाच्या स्त्रिया गर्भधारणा करत नाहीत? हो करतात. त्यापुढे अजून म्हणतात काय ब्राह्मणाच्या स्त्रिया बाळंत होऊन मुलांना जन्म देत नाही? तो म्हणतो हो देतात. मग तथागत म्हणतात अशी असूनही ब्रह्म्याचे औरस पुत्र, त्याचे उत्तराधिकारी हेच उच्च वर्णाचे असे का म्हटल्या जाते? ते जर इतराप्रमाणे स्त्रियांच्या पोटी जन्माला येत असतील तर मग हे असं का म्हटलं जातं? आणि पुन्हा तथागतांनी त्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे. काय म्हणतात तथागत? एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीची सहवास केल्यास काय जन्माला येईल? तो म्हणते मानवाचं मूल जन्माला येईल. जर चातुर्वर्ण्य आदर्श समाज असेल तर सर्व देशा अजून पुढे तथागत काय म्हणतात त्याला? जर चातुर्वर्ण्य व्यवस्था ही एवढी आदर्श व्यवस्था आहे मग इतर देशामध्ये ती का नाही, का आढळत नाही? अशी प्रश्न विचारून त्यांना निरुत्तर करून टाकलेला आहे तथागत. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्या व्यवस्थेला धक्का देण्याचं काम केलेलं आहे आणि हे धाडस कोणीही केलेलं नाही. म्हणून तथागतांची जी संकल्पना आहे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय यावर आधारित ही व्यवस्था निर्माण करणे तथागताची संकल्पना आणि जीवनभर त्यांनी ते काम केलेलं आहे. त्यांच्या अलीकडे जर आलो आपण तर धम्मप्रिय राजा सम्राट अशोक यांचा कालावधी इसवी सन पूर्व 3रं शतक आहे. त्यांनी त्या काळामध्ये दासप्रथा संपवलेली आहे, नष्ट केलेली आहे. त्यांनी माणसांची तर काळजी घेतलेलीच आहे पण इतर प्राण्यांची सुद्धा काळजी घेतलेली आहे. 2-2 मैलावर त्यांनी विहिरी खोदलेल्या आहेत, सावलीसाठी वृक्ष लावलेले आहेत, तलाव निर्माण केलेले आहेत, धर्मशाळा बांधलेल्या आहेत आणि माणसांच्या साठी नाही तर प्राण्यांच्या साठी सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी दवाखाने निर्माण केलेले आहेत. जे पहा माणसांची तर त्यांनी काळजी घेतलेलीच आहे. माणूस लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, सर्व माणसांची काळजी घेण्याचं काम सम्राट अशोकाच्या काळामध्ये झालेलं आहे आणि माणसांचंच नाही तर प्राण्यांची सुद्धा सर्व प्राणी मात्रावर दया करुणा करण्याचं काम सम्राट अशोकाच्या काळामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी भारत नाहीतर भारताच्या बाहेर सुद्धा मानवतावादी धम्म म्हणजे बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलेलं आहे. सिरियामध्ये आपले त्यांनी प्रचारक पाठवलेले होते, मिस्रमध्ये पाठवलेले होते आणि आपल्याला माहित आहे श्रीलंका हे जे बौद्ध राष्ट्र आहे तो सम्राट अशोकाच्या कामाचा परिणाम आहे. आणि हे सर्व चालू असताना पुन्हा आपल्यामध्ये प्रश्न निर्माण होतो मग हे सर्व होत असताना मग आजची जी मानसिकता लोकांची विषमतावादी ही का आहे? तर सम्राट अशोकाच्या कुळातला शेवटचा राजा बृहद्र तो बौद्ध राजा होता. त्याची कपटाने ज्यांना या देशामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था मान्य होती, ज्यांना या देशामध्ये समता मान्य, सर्वांनी शिक्षण घेणं मान्य नाही, अशा लोकांनी सतत प्रतिक्रांतीचा प्रयत्न करत राहिलेला आहे. आणि म्हणून बृहद्रथाच्या काळामध्ये पुष्यमित्र शुंग नावाच्या ब्राह्मण सेनापतीने कपट नीतीने बृहद्रथाची हत्या केली आणि स्वतः राज नाही तर भिक्खूंच्या कत्तलीला सुरुवात केली त्यांनी. आणि एवढंच नाही तर काटेकोरपणे चातुर्वर्ण्याची अंमलबजावणी करण्यासाठी, जाती व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यासाठी दंड संहितेची निर्मिती केली. त्याला आपण मनुस्मृती म्हणतो. मनुस्मृती म्हणजे दंड संहिता आहे. मनुस्मृतीची त्यांनी निर्मिती केली आणि प्रतिक्रांती घडून आली आणि मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा जी अगोदरची व्यवस्था होती चातुर्वर्ण्याची, जाती व्यवस्थेची, उच्च नीचतेची, भेदभावाची, विषमतेची व्यवस्था काटेकोरपणे अंमलात आणण्याचं काम बृहद्रथाच्या काळापासून सुरुवात झालेलं आहे. आणि ही विषमतावादी व्यवस्था आणि समतावादी व्यवस्था, मानवतावादी विचारधारा आणि विषमतावादी विचारधारा ही वैदिक काळापासून चालत आलेली आहे. आणि म्हणून त्याच्यानंतर 12व्या शतकामध्ये आपण जर अलीकडे आलो तर 12व्या शतकामध्ये बसवण्णाने मोठ्या प्रमाणामध्ये समता निर्माण करण्याचं काम केलेलं आहे, समतेचा विचार करण्याचं काम केलेलं आहे, तिची कृती करण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी हरळय्या
यांच्या मुलीचा ब्राह्मण मुलासोबत लग्न लावून देण्याचं काम केलेलं होतं. म्हणजे त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह त्यांनी लावून देण्याचं काम केलं 12व्या शतकामध्ये. आणि म्हणून त्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागला. त्याच्या अलीकडे जर आपण आलो तर 13व्या-14व्या शतकामध्ये संत रविदास महाराजांनी काय संकल्पना आहे त्यांची समाजाची, ऐसा चाहूं राजमय जहान मिले सबको अन्न, छोटे बडे सब समबसे रैदास रहे प्रसन्न. म्हणजे असं राज्य मला पाहिजे की छोटे बडे सब समबसे, सर्व समान, इथं गरीब नाही, श्रीमंत नाही, लहान नाही, मोठा नाही, हा भेदभाव नष्ट झालेला मला पाहिजे. आणि तेव्हा रविदासाला प्रसन्नता वाटेल. म्हणजे त्यांची संकल्पना सुद्धा समतेची संकल्पना आहे. संत कबीरांनी त्या काळामध्येच त्यांनी सांगितलं, ज्यात न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. म्हणजे अरे जाती जाती काय लावून बसले, ज्ञानाला तुम्ही प्राधान्य द्या, त्याच्या गुणाला प्राधान्य. संत कबीरांनी सांगितलं म्हणजे जाती व्यवस्था त्यांनाही माहिती नाही, मान्य नाही. त्यांनी वेगळ्या आदर्श समाजाची संकल्पना ठेवलेली आहे. अलीकडे 16व्या शतकामध्ये संत नामदेव महाराजांनी ते काम केलं. 16व्या शतकामध्ये जर बघितलं आपण, संत तुकाराम महाराजांनी भेदाभेद भ्रमामंगल म्हणून सांगितलं. संत तुकाराम महाराजांना भेदभाव मान्य नाही, अंधश्रद्धा मान्य नाही, लोकांना शिक्षणाचा अधिकार नाकारणं मान्य नाही. आणि त्यांच्याच आदर्शाची प्रेरणा घेऊन, त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा रयतेचं राज्य निर्माण केलं. आपल्याला माहित असेल नसेल, नागेवाडीच्या नागनाकाला त्या काळामध्ये त्यांनी पाटीलकी बहाल केली एका अस्पृश्याला. गडकरी नेमले, किल्ल्याचे रक्षण करते, राखणदार त्यांना बनवलं. म्हणजे त्यांची सुद्धा जी संकल्पना आहे ही समतेवर आधारलेली संकल्पना आहे. त्यांच्या विचाराचा धागा पकडून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी, आपल्या सर्वांना माहिती आहे, या देशामध्ये पहिल्यांदा स्त्रियांच्यासाठी, ज्या स्त्रियांना माणूस समजलेलं नव्हतं, ज्या स्त्रिया शिक्षण घेतल्याच्या नंतर धर्म बुडतो असं सांगितलं गेलेलं होतं, त्या स्त्रियांना शाळा काढून पहिल्यांदा शिक्षण देण्याचं काम राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. अस्पृश्यांच्यासाठी त्यांना शाळा काढल्या, त्यांनी शाळा काढलेल्या आहेत. अस्पृश्यांना शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. अस्पृश्यांचा विंटाळ वगैरे न आणता त्यांनी आपली विहीर खुली करून दिली त्यांना पाण्याच्यासाठी. म्हणजे त्यांनी सुद्धा समतेच्या समाजाची संकल्पना बघितलेली आहे. शाहू महाराजांचं तर आपल्याला माहित आहे, वडार, पारधी, गुन्हेगार जमातींना त्यांनी मान सन्मानाच्या पदव्या दिलेल्या होत्या, मान सन्मानाच्या जागेवर नोकऱ्या दिलेल्या होत्या. आणि त्या काळामध्ये गंगाराम कांबळे नावाच्या एका अस्पृश्याला कोल्हापूर मधील भर वस्तीमध्ये चौकामध्ये हॉटेल लावून देण्याचं काम केलं आणि स्वतः तिथं चहा प्यायला जायचं. काय संकल्पना आहे त्या महामानवाची, मानवतावादी संकल्पना, माणसाला माणूस समजणारी ही आदर्श समाज व्यवस्थेची त्यांनी संकल्पना दिले, स्वप्न बघितले. मला वाटते आपण सतत लिहित राहावं, जुन्या चालीरीती दूर कराव्या, जुन्या पण लोप पावलेल्या प्रगत प्रथांना पुन्हा पुढे आणावं, हेवे दावे दुष्टावे वैर यांचा घोर परिणाम दाखवावा आणि या नव महाराष्ट्रात प्रेम सलोखा यांची वाढ व्हावी, जनता सुखी संपन्न व्हावी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये विषमता नष्ट झालेली आणि समाज सत्ता वादाचा वर्णोदय झालेला आपण पाहावा, अशी दृढ श्रद्धा घेऊन, हृदयात घेऊन मी लिहित असतो. काय संकल्पना आहे अण्णा भाऊंची. त्याचप्रमाणे त्यांनी वैजयंत या कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे, देश सुखी व्हावा, समृद्ध व्हावा आणि सभ्य व्हावा, इथे मानवता नांदावी, महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे, अशी मला रोज स्वप्ने पडतात. ती मंगल स्वप्ने पाहत पाहत ते लिहित असतो. म्हणजे समृद्ध, सभ्य, सुखी जनता, सर्वांना सुख मिळालं पाहिजे, सर्व समृद्ध झाले पाहिजे, सर्व सभ्य व्हावे, इथं मानवतावाद रुजला पाहिजे, मानवतावाद नांदला पाहिजे आणि या भूमीचं नंदनवन झालं पाहिजे.
ही संकल्पना अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमाने मांडलेली आहे. आणि भगवंता सिरजी यांच्या सोबत अण्णाभाऊ एक वेळेस चर्चा करताना असं म्हणतात, महाराष्ट्रात माझे नाव आहे, महाराष्ट्राच्या बाहेरही माझे नाव आहे, मी एक साहित्यिक आहे, पण जातीयवाद माझी पाठ सोडित नाही. माझी ही जर स्थिती तर सामान्य जनांचं काय. म्हणजे अण्णाभाऊंना सुद्धा जीवनभर या जाती व्यवस्थेने छळण्याचं काम केलेलं आहे. हा जातीवाद त्यांचा शेवटपर्यंत पिछा सोडत नाही असं स्वतः अण्णाभाऊ म्हणतात. म्हणजे जाती व्यवस्था ही किती किळसवाणी आहे, किती वाईट आहे. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनी, ही जी विचारधारा आहे, या सर्व महामानवांच्या संकल्पना होत्या. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य तर आपल्याला जास्त माझ्यासारख्याने सांगायची काही गरज नाही, आपण सर्वजण जाणकार आहात. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलेलं आहे. भारतीय संविधान या देशाला पहिल्यांदा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या मानवी मूल्यावर आधारित संविधान हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेला आहे. या संविधानाचं प्रियांबलच सांगते समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय. आणि त्याच्यावर आधारित समाज निर्माण जर करायचं असेल तर आम्हाला संविधानाची अंमलबजावणी या देशामध्ये करावी लागणार आहे. आणि अनेक विचारवंतांचं असं म्हणणं आहे, जर आदर्श समाज निर्माण झाला असेल, आणि म्हणून बांधवांनो, आम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आदर्श राष्ट्र जर निर्माण करायचं, संविधानानं आदर्श राष्ट्राची संकल्पना ठेवली, संविधानिक राष्ट्राची संकल्पना ठेवलेली आहे, नीतिमान राष्ट्राची संकल्पना या संविधानात ठेवलेली आहे. आणि म्हणून नीतिमान राष्ट्र, संविधानिक राष्ट्र, आदर्श राष्ट्र जर निर्माण करायचं असेल तर आदर्श समाज निर्माण करणं हे अतिशय गरजेचं आहे, हे आवश्यक आहे. आणि म्हणून मी पुढे जात असताना असं सांगेन की या संविधानानं मी सांगितल्याप्रमाणे आम्हाला राष्ट्र जर आदर्श निर्माण करायचं असेल तर समाज आदर्श निर्माण करावा लागेल, समाज आदर्श निर्माण करायचा असेल तर परिवार आदर्श बनवावा लागेल, परिवार आदर्श बनवायचा असेल तर व्यक्ती आदर्श बनावा लागणार आहे. आणि म्हणून या संविधानाने आदर्श व्यक्ती, आदर्श नागरिक बनण्याच्यासाठी या संविधानामध्ये काही मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहे. आदर्श नागरिक जर बनायचं असेल, काय मूलभूत कर्तव्य हे संविधान या ठिकाणी आणलेलं आहे. संविधानाचं 51 क जे कलम आहे त्यामध्ये मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहेत. तर 51 क मध्ये संविधानाचे पालन करणे, त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याचा आदर करणे हे नागरिकाचं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे पुढे धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन अखिल भारतीय जनतेमध्ये एकोपा व भ्रातृभाव वाढीला लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे. काय सांगितलेलं आहे? धार्मिक, भाषिक, प्रादेशिक व वर्गीय भेदभाव या भेदभावांच्या पलीकडे जाऊन अखिल भारतीय जनतेमध्ये एकोपा निर्माण करणे, आणि हा एकोपा निर्माण करत असताना सर्वांच्या मध्ये बंधुत्वाची भावना वाढीस लावणे हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे. आणि त्याच्याबरोबर स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे याचा नागरिकांनी अंमल केला पाहिजे, म्हणजे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि त्याच्या पुढे अरण्य, सरोवरे, नद्या व वन्यजीव सृष्टी या सुद्धा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांच्या बाबत दयाबुद्धी बाळगणे हे नागरिकांचं काम आहे. अजून एक महत्वाचं कर्तव्य या ठिकाणी सांगितलेलं काय? विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे.
प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. कोणतं? विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आपण स्वीकारला पाहिजे, मानवतावाद स्वीकारला पाहिजे, शोधक बुद्धी म्हणजे सत्यशोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास आपण करत राहिला पाहिजे, केला पाहिजे. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे ही भारतीय नागरिकांची कर्तव्य आहे. हे मूलभूत कर्तव्य आहेत. आणि जोपर्यंत हे होत नाही, खऱ्या अर्थानं आदर्श नागरिक निर्माण होऊ शकत. हे आदर्श नागरिक बनण्याच्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहेत. केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे, केवळ लोक एकत्रित आले म्हणजे तो समाज नव्हे. प्रत्येक समाजाची स्वतःची एक आदर्श वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असते. प्रत्येक समाजाची एक संस्कृती आहे. संस्कृती म्हणजे समग्र समाजाची एक जीवन पद्धती किंवा जीवन मार्ग. संस्कृतीमुळेच समाज टिकून राहतो. समाजामध्ये जी संस्कृती आहे त्याच्यामुळे समाज टिकून राहत असतो आणि संस्कृतीशिवाय समाजाची कल्पनाही करता येत नाही. आणि म्हणून हे दोन संस्कृती आमच्या देशामध्ये आहेत. कोणते? वैदिक संस्कृती ज्याला म्हणतो आपण किंवा ब्राह्मणी संस्कृती ज्याला म्हटलं जाते. ही वेदकाळापासून चालत आलेली आहेत. पुढे मग पुष्यमित्र शृंगाचं मी सांगितलं आणि त्याच्या नंतर आजपर्यंत सुद्धा टिळक, सावरकर, अलीकडे RSS ची जी पिल्लावळ आहे, RSS प्रणित जेवढ्या काही संघटना आहे, वैदिक संस्कृती म्हणजे चातुर्वर्ण्यावर आधारलेली संस्कृती, जाती भेदावर आधारलेली व्यवस्था संस्कृती आणि उच्च नीचतेवर आधारलेली संस्कृती, स्त्रियांना नीच मानणारी संस्कृती ही टिकवण्याचा आतोनात प्रयत्न करत आहेत. आणि असे माणसं कधी कधी अधूनमधून डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी म्हणतात ते संविधान कधी चालण्याचा प्रयत्न करतात, कधी कधी म्हणतात आम्ही संविधान बदलण्यासाठी या ठिकाणी आलो. कारण का संविधान हे समतावादी मानवतावादी संस्कृतीचे जतन करणारं संविधान आहे. या राष्ट्राला आदर्श राष्ट्र बनवणारं संविधान आहे. हे ज्या लोकांना मान्य नाही ते संविधानाचा विरोध करत असतात आणि आज ही मोठ्या प्रमाणामध्ये ते चालू आहे. ही अमानवीय विषमतावादी संस्कृती ते जतन करण्याचा प्रयत्न करतात, टिकवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला गौरव महसूस करतात. आणि समतावादी जी संस्कृती आहे, मानवतावादी जी संस्कृती आहे ती बुद्धापासून अलीकडे अण्णाभाऊ साठेंच्या पर्यंत आता मी जी सांगितलेली आहे. आणि या सर्व महामानवांच्या जयंतीच्या निमित्ताने, संयुक्त जयंतीच्या निमित्ताने आजचा हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे, व्याख्यानमालेचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून बांधवांनो, मानवांना जी अपेक्षित संस्कृती आहे, विषमतावादी संस्कृती आणि समतावादी संस्कृती, त्यालाच आपण ब्राह्मणी संस्कृती किंवा बौद्ध संस्कृती ज्याला आपण म्हणतो, या संस्कृतीचा इतिहास, संघर्षाचा इतिहास म्हणजेच भारताचा इतिहास आहे. हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. तेव्हा आपण 21व्या शतकामध्ये वावरत असताना 21व्या शतकामध्ये सुद्धा मी आता सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला जो उल्लेख केलेला आहे, या देशामध्ये चांगला वाईट, ज्ञानी अज्ञानी हे त्याच्या जातीवरून त्याच्या वर्णावरून ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. जातीवरून वर्णावरून त्याचं कौतुक करावं का किंवा करू नये हे ठरवलं जातं. ही मानसिकता आजही आमच्या देशामध्ये रुजलेली आहे. आणि म्हणून मित्र हो, या दोन संस्कृतीचा संघर्ष सातत्याने आपल्या देशामध्ये चालू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी आदर्श समाजाची संकल्पना आहे, तुमच्या दृष्टीने आदर्श समाज कोणता, असा जर मला कोणी जर प्रश्न विचारला, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तर माझे उत्तर असे की स्वातंत्र्य, समता व भ्रातृभाव या तत्वत्रयावर आधारलेली समाज रचना ही आदर्श समाज रचना, ही आदर्श समाज रचना होय, असं बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी सांगतात. अजून पुढे काय म्हणतात, लोकशाही हा काही निव्वळ राजसत्तेचा प्रकार नाही,
लोकशाही प्रथम सामाजिक सहजीवनाची व्यवस्था आहे. समाज बांधवाबद्दल योग्य तो आदर व मान सन्मान राखण्याचा तो दृष्टिकोन आहे. आदर, मान सन्मान इतरांच्या प्रती राखण्याचा तो एक दृष्टिकोन आहे. आणि म्हणून या दृष्टीला कुणाचा विरोध होऊ शकतो, कोण विरोध करू शकतो, ही आदर्श संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपणाला सांगितलेली आहे. मित्र हो, तथागतांनी सांगितलेले अत्तदीप भव आणि या दोन संस्कृती आपल्या समोर आहेत. याचं सोल्युशन बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. अजूनही ज्यांना जाती व्यवस्था नको आहे त्याचा उपाय बाबासाहेब आंबेडकरांनी याच ग्रंथामध्ये जाती व्यवस्थेचे निर्मूलन. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात पहा, एक राष्ट्रीय कार्य आहे. कोणतं राष्ट्रीय कार्य? म्हणजे स्वराज्याच्या कार्यापेक्षा तुमचे कार्य अधिक बिकट आहे. स्वराज्यासाठी केलेल्या लढाईत संपूर्ण राष्ट्र तुमच्या बाजूने लढत असते, पण जाती विरुद्धच्या लढाईत मात्र तुम्हाला संपूर्ण राष्ट्राशी लढा द्यावा लागतो आणि तोही तुमच्या स्वजनाशी. परंतु हे स्वराज्यापेक्षाही अधिक महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, जाती व्यवस्था नष्ट करणे हे तुमच्या स्वराज्यापेक्षाही अधिक महत्वाचं आहे. स्वराज्य रक्षणाच्या प्रश्नापेक्षाही स्वराज्यामध्ये हिंदूंचे रक्षण करणे अधिक महत्वाचे आहे. माझ्या मते हिंदू समाज हा जेव्हा जातीविहीन समाज बने, हे 1936 ला बाबासाहेब आंबेडकर सांगत आहेत. हिंदू समाज जेव्हा, असं बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी सांगतात. म्हणजे स्वराज्यापेक्षाही जातीविहीन समाज निर्माण करणे अतिशय महत्वाचं आहे, या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आणि मग याच्यावर उपाय सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी? जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल तर काय केलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर सांगतात पहा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्रथम विवेक व नीतीचा ग्रास घेतलेल्या वेद व शास्त्रांना सुरुंग लावला पाहिजे. स्पष्ट आणि ठाम मत आहे. काय सांगितलेलं बाबासाहेब आंबेडकरांनी? आम्हाला जर खऱ्या अर्थानं जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर जाती व्यवस्था पाळणाऱ्याचा यामध्ये दोष नाही, तर दोष कुणाचा आहे? तर ती मानसिकता घडवणारे जे शास्त्र आहेत, धर्मशास्त्र आहेत, त्याला सुरुंग लावलं पाहिजे, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, काय म्हणतात पहा, धर्मांतराच्या बाबतीत. धर्मांतर हा शब्द कटू वाटत असेल तर नवजीवन म्हणता येईल, परंतु हे नवजीवन मृत शरीरात निर्माण करता येत नाही. नवीन शरीरातच नवजीवन शक्य आहे. नवजीवन शरीर धारण केले पाहिजे. म्हणजेच नवचैतन्य आणायचे असेल तर जुने प्रथम त्यागायलाच हवे. मी सुरुवातीला धर्मशास्त्राचा त्याग करायला, धर्मशास्त्राचा नाश करण्यास सांगितलेले आहे. याचा अर्थ असा आहे, कोणता? जुनं सर्व हे त्यागलं पाहिजे, जुनं हे नष्ट केलं पाहिजे, तरच आपण नवीन स्वीकारू शकतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? धर्मशास्त्राला सुरुंग लावला पाहिजे. हे सोल्युशन आहे. आणि अंतिम टप्प्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे हे दोन संस्कृती आहे आणि आपणाला ठरवायचं आहे, आपणाला निर्णय घ्यायचा आहे. आम्हाला ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आम्हाला मान सन्मान स्वाभिमान मिळाला पाहिजे, ज्यांना असं वाटतंय की या देशामध्ये समता निर्माण झाली पाहिजे, संविधानिक राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, ज्यांना असं वाटतंय खऱ्या अर्थाने एक आदर्श राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, तर मित्र हो, या मानवतावादी संस्कृतीच्या शिवाय, मानवतावादी विचारधारेच्या शिवाय त्याला पर्याय नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी संविधान तर दिलेलंच आहे, त्याच्या अगोदर 1936 चे मी उदाहरणं दिलेले आहेत, आणि त्याच्यानंतर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा 2500 वर्षाच्या पूर्वीची मानवतावादी संस्कृती, तथागत बुद्धांची संस्कृती, तथागत बुद्धांच्या विचाराचा, त्यांच्या धम्माचा 1956 ला स्वीकार करून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे, बुद्धाचा धम्म हा महासागरासारखा आहे, महासागराप्रमाणे आहे.
इथं आल्याच्या नंतर प्रत्येक जण मी कोण होतो हे विसरून जातो. माझी जात काय, माझा वर्ण काय, हे सर्व विसरून जातो. आणि जसं महासागरामध्ये आल्याच्या नंतर वेगवेगळ्या मार्गाने आलेल्या नद्या हे स्वतःचं अस्तित्व विसरून जातात. त्या पद्धतीने बुद्धाच्या धम्मामध्ये आल्याच्या नंतर माणूस आपली ओळख विसरून जातो, मी पूर्वी कोण होतो हे विसरून जातो आणि मानवतावादी विचारधारा म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची विचारधारा तो स्वीकारून खऱ्या अर्थानं या देशामध्ये जर आदर्श समाज निर्माण करायचा असेल तर तथागत बुद्धाच्या विचारधारेशिवाय दुसरा पर्याय नाही. मी एवढ्या ज्या महापुरुषांची नावं सांगितलेली आहेत त्या महापुरुषांच्या विचारधारेशिवाय या देशामध्ये त्यांच्या संकल्पनेशिवाय खरं राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही, आदर्श राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून मित्र हो, आपणा सर्वांना माझी विनंती आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये शेवटी 1949 ला भाषणामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. काय सांगतात बाबासाहेब आंबेडकर? 1951 पण करीत आहोत. हे 25 नोव्हेंबर 1949 भाषण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी मोठ्या विसंगत जीवनात आपण पदार्पण करीत आहोत. राजकारणात आपल्याला समता मिळाली आहे, मात्र आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील विषमता तशीच राहिली आहे. राजकारणात आपण एक मनुष्य, एक मत आणि एक मत व एकच किंमत हे तत्व मान्य केलेले आहे. परंतु आर्थिक व सामाजिक क्षेत्रात सांप्रतच्या समाज व्यवस्थेमुळे मनुष्य, एक मत, एक किंमत हे तत्व आपण नाकारित आहोत. परस्पर विरोधी तत्वाचा हा खेळ किती काळ आपण आपल्या जीवनामध्ये चालू देणार? ही विसंगती आपण अशीच चालू दिली तर राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. अगदी शक्यतो तातडीने ही विसंगती दूर केली पाहिजे, नाहीतर विषमतेच्या ज्वालांनी ते तावून सुलाखून निघाले आहेत, ते राजकीय लोकशाहीच्या चिंधड्या उडवतील आणि एवढ्या परिश्रमाने आपल्या घटना समितीने जे कार्य केले आहे ते मातीमोल ठरेल. हा इशारा बाबासाहेब आंबेडकरांनी 1949 ला दिलेला आहे. आणि 50 पासून आपल्या देशानं प्रजासत्ताक लोकशाही स्वीकारलेली आहे, संविधानात स्वीकारलेला आहे. तरी परंतु आज किती 70 वर्ष होऊन गेलेली आहेत. खऱ्या अर्थानं या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समता अजूनही निर्माण झालेली नाही. आणि म्हणून हे जर राष्ट्र धोक्यात येऊ नये असं वाटत असेल, राष्ट्रामध्ये अराजकता जर माजू नये असं वाटत आहे, ज्या ज्या लोकांना या देशामध्ये समता निर्माण होणे, हे आदर्श राष्ट्र जगामध्ये नंबर 1चं राष्ट्र बनलं पाहिजे, उच्च स्थानचं राष्ट्र बनलं पाहिजे, अग्रस्थानचं राष्ट्र बनलं पाहिजे, सम्राट अशोकाच्या काळातलं, सम्राट अशोकाच्या युगातलं राष्ट्र निर्माण झालं पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांनी संविधानाचा मूल्यांचा, संविधानाच्या अधिकाराचा आणि संविधानाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि तथागत बुद्धांनी दिलेला जो धम्म आहे त्या धम्माचा स्वीकार केला पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थानं सम्राट अशोकाच्या युगातलं राष्ट्र बनवू शकतो. या राष्ट्रामध्ये असं म्हटलं जात होतं की जहा डाल डाल पर सोने करती थी भारत देश है मेरा. असं म्हटलं जाते की या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता. असं म्हटलं जाते की या देशामध्ये दुधा तुपाच्या नद्या वाहत होत्या. तो काळ म्हणजे सम्राट अशोकाचा काळ, तो समृद्ध काळ पुन्हा यावा असं जर वाटत असेल, या देशामध्ये कुणावर अन्याय अत्याचार होऊ नये असं जर वाटत असेल, या देशामध्ये कुणाला नीच समजल्या जाऊ नये असं वाटत असेल, या देशामध्ये स्त्रियांचे अन्याय अत्याचार कमी झाले पाहिजेत असं जर वाटत असेल, तर त्याला तथागत बुद्धांची बौद्ध संस्कृती म्हणजे तीच विचारधारा तारू शकते. आणि म्हणून आपण सर्वजण त्या मार्गाने चालून खऱ्या अर्थानं आदर्श राष्ट्र, आदर्श समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच त्याला सोल्युशन आहे. आणि म्हणून 21व्या शतकामध्ये आदर्श समाज कसा असला पाहिजे या दृष्टीने या विषयावरती मी या ठिकाणी माझं मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वजण ऐकून घेतलात त्याबद्दल आपण सर्वांचे ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि माझे मित्र बालाजीराव टाळुकुटे यांनी मला हे पहिलं पुष्प गुंफण्याची संधी दिली. पुनश्च एक बार मी त्यांचा आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो. सर्वांना सविनय जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद साहेब. 21व्या शतकातील आदर्श समाज कसा असावा यासाठी आपण गेल्या 1 तासापासून अतिशय प्रगल्भतेने ऐतिहासिक पुराव्यांचे दाखले देत आपण जे व्याख्यानाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलात
आणि आमच्या बुद्धीमध्ये, आमच्या ज्ञानामध्ये वाढ होण्याचा एक मार्ग म्हणून या व्याख्यान, एक आदर्श व्याख्यान म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही आजपासून ते अंगीकार केलेलं आहे. धन्यवाद. असं व्याख्यान आपण दिलात. खर तर सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत तथा बौद्ध अभ्यासक म्हणून जी ओळख आपली निर्माण झालेली आहे, ती ओळखच या व्याख्यानातून लक्षात येते लोकांना की आपला किती गाढा अभ्यास आहे. आणि तो अभ्यास आज आमच्या समोर तुम्ही मांडलात, तर त्याबद्दल शालुकाई प्रतिष्ठान, शिरूर दबडे, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड, त्याचबरोबर बी मीडिया माध्यम समूह आपलं हार्दिक असं आभार मानतो. त्यासोबतच गेली 1 तासापासून बहुजन वर्गातील बुद्धिजीवी व्यक्तींनी, जे महिला भगिनी आहेत, पुरुष आहेत, जे बंधू आहेत, ते सर्वांनी आपण शांततेने आपण हा कार्यक्रम, व्याख्यानाचा कार्यक्रम ऐकलात, त्याबद्दल आपणा सर्वांचं बी मीडिया माध्यम समूहाच्या वतीने आभार आहे. त्याचबरोबर आगामी काळामध्ये अशाच विषयांना घेऊन आपल्याला व्याख्यानमालेचं आयोजन करायचं आहे. तर आपल्यातील, आपल्या ओळखीतील जे समाज बांधव आहेत, जे विचारवंत आहेत, जे समाजाला जागृत करण्यासाठी पुढे येणार आहेत, त्यांना हे व्यासपीठ सदैव उपलब्ध असेल. त्यांनी माननीय विद्यासागरजी डोरनाळकर साहेब किंवा माझ्याकडे आपण नोंदणी करू शकता, वेळ देऊ शकता आणि आपण सर्व या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्वांचं मी शतशः आभारी आहे. धन्यवाद. हा कार्यक्रम या ठिकाणी संपलाय असं मी जाहीर करतो. जय